सर कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. पीआयची गाडी बोलवतो 7-8 पोलीस बंदोबस्ताचे पैसे वाटत तुमच्यावर आरोप. अजिबात असं कधी मी बोललो नाही. ती ऑडिओ क्लिप मोडतोड करून सनी ती तयार केलेली आहे. त्याच्यामुळे त्या ऑडिओ क्लिपचा माझा काही एक संबंध नाही. आणि विरोधी पक्षाचे प्रभाव जिव्हाळी लागल्यामुळं मला बदनाम करण्याचा प्रयत्न करू लागले. कारण की तुम्ही 8 फेऱ्या झाल्या, 8ही फेऱ्याचा तुम्ही निवडणुकीचा निकाल जर पाहिला तर 8व्या फेरीला मी पुढं होतो. त्याच्यामुळं मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. आणि काय झालंय की विरोधीवाल्याला कुठेही चारा नाही लागला. सगळे पक्ष उभा होते, मित्र पक्ष असेल सगळे पक्ष, म्हणजे त्यांना वाटते विजय तसं झाला. हा त्यांची जिव्हाळ लागला. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला विकासावर विचारावर लोकांनी निवडून दिलंय. त्याच्यामुळे यांचं जिव्हाळी लागलेला प्रश्न आहे. त्याच्यामुळं वंचितचा इथं काहीही नव्हतं, संबंध नव्हता. त्याच्यामुळे त्यांनी आरोप प्रत्यारोप केले. पहिल्या दिवसापासून आरोप प्रत्यारोप करू लागले की कारण की पहिल्या दिवशी म्हणले की अधिकाऱ्याला 1 कोटी रुपये दिले, अधिकारी मॅनेज केला. म्हणजे ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा केला. मला सांगा, जर घोटाळा केला असता तर मग MIMचे कशाला निवडणूक आली असते? 33-36 लोक. वंचितचे कशाला आले असते निवडून? म्हणजे पूर्णपणे बदनाम करायचं कसं भारतीय जनता पार्टीला आणि नारायण कुचेला हे सर्वस्वी चालू आहे. म्हणून या सगळ्या ऑडिओ क्लिप माझ्या षडयंत्र तयार करून केलेले आहे. मी याला बिनबुडाचे आरोप करण्याला तयार केलेले आहे. 2 तक्रारी केलेल्या आहे. अशा 2-3 आल्या आहे. मी तुम्हाला FIR आत्ता देतो. मी एक ऑडिओ क्लिप आली होती, जातीवाद बोललं म्हणून सनी मी त्याची FIR दाखल केली होती. असे मोडतोड करून केलेले आहे. मी तुम्हाला आत्ता FIR देणार आहे. मागचा एक अंबड पोलीस स्टेशनला दाखल केला, एक बदनापूर पोलीस स्टेशनचा. दोन्ही FIR माझं होईल. सध्या जे ऑडिओ क्लिप येते त्याबद्दल काय सांगाल की मोडतोड केलेली आहे? हो, 100% मोडतोड केलेली आहे. याची चौकशी करायला लावणार. गुन्हा दाखल करणार तुम्ही? 100% अब्रू नुकसानीचा गुन्हा दाखल करणार. मी कोर्टात जाणार.